दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी केलाय। कराडचा मुलगा श्री कराड आणि साथीदारांनी अमानुष मारहाण केली। अमानुष मारहाण करून मुंडे यांचं मांस तोडून नेण्याचा क्रूरपणा केल्याचा गंभीर आरोप बांगर यांनी केलाय। महादेव मुंडेंच्या हत्येनंतरचे फोटो त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहेत। ही जी घटना घडत होती, महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं, ते रेंगळत चालले, रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते, माझा लेकरं बाळ असते, काय मला जगू द्या, असं करू नका, काय कारण आहे? फक्त वाल्मिक कराड त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगो हार्ट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात। हे बघा, पुन्हा मानेवर महाग वार केले। जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने। हे पहा, मग हे बघा, मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत, पण पुढे किती मोठ्या झालेल्या आहेत। ह्या ज्या पुढे जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या, ह्यांच्या ह्या किती पुढे आहेत, किती मोठ्याल्या आहेत, पहा ना तुम्ही। म्हणजे याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर, त्यावेळेस त्यांचं मांस नेण्यात आलं। दरम्यान आरोप करणारे विजयसिंह बांगर नेमके कोण आहेत ते बघूया। विजयसिंह बांगर यांची सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे। MSc पर्यंत त्यांचं शिक्षण झालंय। घरातूनच राजकीय पार्श्वभूमी आहे। वडील रामकृष्ण बांगर काँग्रेसचे पदाधिकारी होते। सहकार क्षेत्रावर त्यांची पकड। वडील रामकृष्ण बांगर महानंद डेअरीचे उपाध्यक्षही देखील राहिलेले आहेत। विजयसिंह यांचं 2012 मध्ये राजकारणात पदार्पण झालं। पाटोदा शिरूर APMCचं संचालक पद त्यांच्याकडे आलं। शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडेंना आकर्षित होत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। 2016 ते 21 पाटोदा तालुक्यात भायाळा गावचे ते सरपंच राहिले। राष्ट्रवादी फुटल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं युवक जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आलं। 2024 नंतर वाल्मिक कराडशी झालेल्या वादानंतर पक्ष सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला।